दालनात नको. का? पण त्या दालनाचं दार तर उघडच आहे, तिथे जाण्याची परवानगी नाहीये का? नाही, पण नोकर चाकर खटपटे सुद्धा तिथे जात नाहीत. आम्ही पण बाई टाळतोच. अहो पण का टाळता? कुणाचं आहे तरी कुणाचं हे दालन सांगाल? आता ज्यांच्याशी ओळख झाली ना त्यांचं आहे. म्हणजे आपलंच आहे की. चला. नाही नको, आम्ही नाही येत, तुम्ही जा. पण हो, आम्ही तुम्हाला बजावलं होतं हा, तरी तुम्ही जाताय स्वतःच्या जोखमीवर. ध्यानी ठेवा, उद्या कोणी विचारलं तर आमचं नाव यायला नको. जिजाका, अहो त्या नग म्हणाला तर जाऊ दे, चला तुम्ही. अगं पण आपण वाडाच बघतोय ना, आणि त्या दालनाचं दार तर उघडच आहे, आणि तसंही दालन बघण्यात काही गैर नाहीये. चल आपण बघूया. जिजाका, चल चल. जिजाका, चला. गोदाताई, आपल्या गडीत असं दिसलं असतं तर तू अशीच गेली असतीस का? थोरल्या बाईसाहेबांच्या मोहरा असलं काही दिसलंच नसतं. समजा दिसलं असतं तर तू गेली असतीस का? नाही बा, असं कसं जाणार? आवरलं असतं समज. मग चल, आपण दोघी आवरू. आता हे आपलंच आहे, कुणा परक्याचं नाहीये. चल. जी. आमच्या स्वारींचं दालन कसं असेल कोण जाणे. मी एक सवाल विचारू का? अय्या, आपण दोघांनी तेच विचारलं की. पण आधी तुम्ही विचारा. हे स्वारींचंच दालन आहे ना? कोणी आवरलं? आम्हीच. का? काही नाही. काही गैर वाटलं का? पण आमचं दालन नेहमी असंच असतं. अरे वा, खासच आहे. असं का? उगीचच. तरी नाही, काही नाही. इथं आल्यावर आम्हाला छान वाटलं. शुक्रिया. आम्ही एक विचारू? हो, बेशक. आम्ही आलो तेव्हा तुम्ही काही विचारणार होतात ना, त्याचं काय? हा हा, ते काही नाही. असं नाही चालणार. आम्ही तुम्हाला विचारलं ना, मग आता तुम्हीही विचारा. अहो, तुम्ही म्हणालात हंडावर दूध आणू, आणि एवढंच आणलं. काय हो, आपल्या दालनात भाजी उलटवणार होतात ना? हो, पण हे आपले दालन नाहीये. अहो, हे आपलेच दालन आहे, बघा की. दादासाहेब, दादासाहेब. हे कोणी केलं? त्यापेक्षा कुणाच्या परवानगीने केलं? गुजरे, चाकर, खटपटे
कुणी धाडस करणार नाही. ही तुमची कर्तृत्व तर नाही ना? हे तुम्ही मुद्दाम केलं असणार आम्हाला राग येण्यासाठी. आम्ही कशाला करू? तुम्हाला वाटत असेल ना तर चला आधी होतं तसं करू. चला. ओ थांबा. पण मग हे केलं तरी कोणी? आम्ही. आम्ही केलं होतं. काही गलत केलं होतं का? कशाला केलं होतं आणि कोणाला विचारून केलं तो? रात्री परत उलगडायचं असतंच की. नसते लाड कशाला या अंतरून पांघरुणांचे? आता आम्ही बोलू. बोला बोला. अहो आम्ही केलं होतं ते आपलं समजून केलं होतं. थोरल्या आऊसाहेब म्हणायच्या का आपलं दालन आपलं हंतरून पांघरून नेहमी नीट असावं. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असाव्यात. का? एकतर ते पाहून आपल्याला प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि दुसरं म्हणजे हे दालन आवरून आपण स्वतःला नीटनेटकं ठेवलंय असं वाटतं. कशावरून? आम्हाला वाटतं माणसांना नीटनेटकेपणा आवडतो पण प्राण्यांना तो आवडत नाही असं आम्हाला वाटतं. टाकल्याबाई, आता तुम्हीच थोरल्याबाईंना सांगा बरं की आम्ही उठू हात जोडून. पण आम्हाला जात नाहीये. जिजांच्या आठवणीने कुणालाच जात नाहीये. पुरुषांच्या पंक्तीला पाहिलत ना. आणि स्वारी सुद्धा कशी खात होती. काही लक्ष नव्हतं खाण्यात. कसं तरी आपलं चिवडत खाल्लं झालं. रास्तच नाही का ते. हे जिजांच्या आठवणीने होत आहेत हे जाणतो. पण थोरल्याबाई, या सगळ्या नाजूक प्रसंगाला तुम्ही सामोरे जाता. आणि ह्यावेळी तुम्हीच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. आपण जिजांना इकडं आणायला हवं होतं का? नाही. त्यांनी योग्य तो निर्णय घेतलाय. आणि तो निर्णय आपल्या शिकवणुकीवर घेतलाय. त्या सुद्धा आपली आठवणच काढत असेल. थोरल्या आऊ असं म्हणतात, मधल्या आऊनी हे शिकवलंय असं सगळं. पण तिकडच्या काकी साहेबांना चालेल ना? नाही म्हणजे उमाबाईंना कौतुकच वाटेल. पण त्या काकी साहेब जाऊबाई त्या कशा वागत असतील कोण जाणे. तुम्हाला सांगू का मधल्या बाई, आमच्या आऊ म्हणायच्या खरं म्हणजे प्रत्येक मुलीच्या आऊनं हे लक्षात ठेवायलाच हवं. काय ते? माहेरी जर का संस्कार चांगले झाले असतील ना तर सासरी सगळं चांगलंच होतं. सासरी काहीतरी गडबड होणं म्हणजे माहेरच्या वाढवण्यात, माहेरच्या संस्कारात काहीतरी गडबड झाली आहे असं बेशक समजावं. हो,
जिजांच्या आठवणीनं आम्ही हळव्या झालो होतो. त्यांचं तिथं कसं चालेल याची काळजीच नाहीये आम्हाला. आपण जिजांवर चांगलेच संस्कार केले. राहता राहिला तिथल्या रीतिरिवाजांचा प्रश्न. उमाबाई आहेत ना, त्या त्यांना मायेनं समजावतील. चिंताच नको. स्वारी सोमवारचं व्रत करायची. मग आम्हीही करू लागलो. बेल भंडारा वाहिल्याशिवाय तोंडात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. म्हणजे आम्हाला सुद्धा असं करावं लागेल? नाही नाही, अजून तुम्ही खूप लहान आहात. स्वारींनी काय केलं हे तुम्हाला ठाऊक असायला हवं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केल्यापासून अभिषेकधार सतत बरसते. नंदादीप कटाक्षाने असतातच. आणि अशीच व्यवस्था शिखर शिंगणापुरीही केली आहे. पण तिथे कोण आहे? तिथेही तोच आहे, शंभू महादेव. पण एका ठिकाणी केली आहे ना, परत दुसऱ्या ठिकाणी? जसा इथे घृष्णेश्वर तसा तिथे सोमनाथ. तो सौराष्ट्रातून आलाय आणि तिकडे पाणी व्यवस्थापना केली. आणि हो, आम्ही सांगायचंच विसरलो, 5 गरजवंत अतिथींना पोट भरेल एवढा शिरा देण्याची मोहीम शिखरावर सुरू आहे. तिकडे तेल पाण्याची व्यवस्था आमच्या माघारी आता तुम्ही करायची. हो, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. निजा आता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्योय नमः. श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेव महिशुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्र मालिनी. जिजा, औसाहेब, अहो, आम्ही हाक मारली. पण तुम्ही तर आम्हाला जिजाबाई म्हणता ना? तुमच्या आऊसाहेब तुम्हाला जिजा म्हणतात ना, मग आजपासून आपल्या दालनात आम्ही तुम्हाला जिजाच म्हणू. जाऊबाई साहेब, कार्याला 8 दिवस उलटून गेले ना? हो ना, कधी दिवस उगवतो कधी मावळतो काही समजत नाही. भारीच बाई तुम्ही साधली. नाही म्हटलं, नव्याची नवलाई अजून ओसरली नाही वाटतं. असू दे हो, आपण आहोत ना करायला. आधी वाड्यातल्या माणसांची ओळख तर होऊ दे. आता फक्त वाड्यातल्या शेणखळीचीच ओळख होणं बाकी आहे, नाही का? असं काय बोलावं. अहो, नव्या सुनबाई आहेत म्हणून बरोबर असतात त्या. असू देत की. पण आम्ही नवीन सुनबाईंविषयीच बोलतोय. तुम्हाला कोण वाटलं? आम्हाला वाटलं तुमच्या सुनबाईंबद्दल बोलताय. त्यांची तर तराच वेगळी. त्या कसल्या येतात इथे? पण तुम्हीच तुमच्या आत्याबाईंचं कौतुक सांडायचात. आम्हाला वाटलं तुमच्या सुनबाई संस्कारी असतील, मूतपाकात येतील, काही करू लागतील. आम्ही काय करायचं हे कोण सांगणार? बघा,
म्हटलं होतं ना. हो पण हे काय विचारणं झालं? कोण सांगणार म्हणजे? आम्हीच सांगणार? नाही तसं नाही, आमच्याकडे की नाही मधल्या चुलीकडचे सगळे निर्णय घेतात म्हणून विचारलं. आम्ही काही वाटण्या केल्या नाही आता. जे कोणी मोठं असेल ते सांगतो. हो की नाही हो जाऊबाई? हो, पण जाऊबाई, सुनबाई विचारायला आल्या हीच मोठी गोष्ट नाही का? पण अजून तुम्ही लहान आहात, काही करण्या इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत. हो ना, एक करायला एक होऊन जायचं. निस्तरत बसायला नको. नाही तसं नाही, आमची सगळ्यांची तोंड ओळख झाली. पाटा, वरवंटा, जात, उखळ आम्हाला ठाऊक आहे. अगं बाई, काय म्हणता? काही सांगताय काय? जना मावशी, तुम्ही वा बाजूला, पाट्यावर आम्ही बसतो, तुम्ही काहीतरी वेगळं करा. अगं बाई, हे काय? तुम्ही का करताय? सगळ्यांनाच रणात नेतायत की काय? खरंच रणात नेलं तर आपण काय उपाशीच राहायचं? आपल्याला सुद्धा जमायला पाहिजे असं मधल्यावर म्हणतात. बघा, शिका काहीतरी. जिजाका, तुम्ही ठेवा बघू ते. ठेवा आधी, म्या बसती द्या. चला. बरं झालं गोदा आलीस तू. जिजाबाई, उठा बरं आता. अहो, थोरल्या जाऊबाई बोलवायला आल्याय, त्यांचा मान राखा. बरं गोदाताई, ये बस. जाऊ बाई, चला. जाऊबाई, तुमच्या सूनबाई आणि नव्या सूनबाई यांचा घोर नकोच. पाण्यात पडलं की बरोबर पोहतातच. आपल्या माघारी सगळं बरोबर सांभाळतील बघा तुम्ही. तुम्ही असलं काही करू नका बरं. सासूबाई आम्हालाही करायला लावतील. अहो, मग आपल्याला जमायला नको का? मधल्याच म्हणायच्या, ज्यांना पोटाची काळजी घ्यायला जमते त्यांना अवघं सहजच होऊन जातं. तुम्ही आमच्याहून लहान आहात, पण बोलता अगदी मोठ्या बाईसारखं. काय हो, तुम्हाला नटणं मुरडणं, हौस मौज असं काही आवडत नाही का? आवडतात ना. असं कसं? या दाखवतो. जाऊ बाई, येत आहे? आत गोंधळ चालू आहे, कुस्ती पण लागली आहे. नाही बाई, नको. अहो, पण तुम्हाला आवड सांगायची आहे ना. ती सांगा नंतर. आम्ही नाही येत तिथे. आम्ही आपल्या जातो. तुम्हाला नीटनेटकेपणा आवडत नाही हे कळलंय आम्हाला, पण आम्हाला हे बघणं, दुर्लक्ष करणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे थांबा वहिनी साहेब.
पाहिलं आता कसं दिसते तुमचं दालन? झालं की नाही नीटनेटकं? मनात आणलं की सगळं जमतं. मनात आणलं तर का नाही जमणार? आम्हाला नाही जमणार, त्यांना करायचं तर करू दे. तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का की दुसऱ्यांना जमतं, आपल्यापेक्षा वयाने लहान असून सुद्धा जमतं, आणि आपल्याला जमत नाही याचं? तेरड्याचा रंग 3 दिवस, त्यांचा उत्साह काही फार काळ टिकणार नाही. कशावरून? त्या काही बोलल्या का तसं? ऐका, त्यांच्या बरोबर असताना कान आणि डोळे नीट उघडे ठेवत जा, आणि काही वावगं वाटलं तर आम्हाला लगेच कळवा. वावगं असं काही बोलल्या नाहीत त्या. असं कसं बोलल्या नाहीत? तुमचंच ध्यान नसेल. नटण्या मुरडण्यापेक्षा जरा लक्ष ठेवत जा. त्या जिथे असतात तिथे त्यांच्या बरोबर राहत जा. त्या मुतपाकात सुद्धा जातात, नोकरा चाकरांसोबत वावरतात. आम्ही नाही असं काही करणार. आमच्या आऊसाहेब ह्याला भिकेचे डोहाळे म्हणायच्या. आपल्या सासूबाई आपल्या हिताचं काहीतरी सांगतायत, त्याचा उजेड कधी पडणार आहे कुणास ठाऊक. मुन्शींच्या फरमानाचा जबाब अजून आम्हाला दाखवला नाहीये. नाही आज ते होईलच. अहो त्यात कसली दिरंगाई? पातशाहच्या दरबारातील मुन्शींना जबाब द्यायचा आहे, त्यात चाल ढकल करून कशी चालेल? बर, जहागीरीतील सर्व पाटलांना खरमरीत आदेश पाठवायचा होता, त्याचीही नक्कल अजून आमच्यापर्यंत आलेली नाही. त्या मुन्शींच्या जबाबाचं काम पूर्ण होताच ते नक्कल करण्याचं काम मार्गी लावतो. म्हणजे तेही नाही झालं. कमाल आहे. हिशेब नाही, सारा आपल्या दौलतीतून जातोय. अहो ही कसली कारभाराची पद्धत? हे बघा, तुम्हाला झेपत नसेल तर आम्हाला तसं सांगा. नाही नाही, आजच पूर्ती करतो. काकासाहेब, क्षमा करा, आम्ही मध्ये बोलतोय, पण नक्कल करण्याच्या कामाची आम्ही पूर्ती करू. आबासाहेबांच्या माघारी त्यांची जहागिरी मिळवणं एवढं सोपं नाहीये ते. नाही म्हणजे धूळपाटीवर लिहितोच, तर प्रयत्न करू. ही बुद्धी कोणाची? कुणी कान भरले? नव्या सुनबाईंनी? नाही, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. नाही कसं? काकासाहेब एकटेच कारभार सांभाळतायत, तुम्हीही 5000 मनसबदार आहात, तुम्हीही सांभाळत जा असं म्हटले असतील आणि तुम्ही आले लगेच विचारायला नक्कल करू का म्हणून. आजवर नाही वाटलं कधी ते? लग्न होऊन 8 रोज काय झाले, झाली सुरुवात. क्षमा करा काकासाहेब, आम्ही नाही लिहित, पण उगीच त्यांना बोल लावू नका. त्यांनी असला काहीही सल्ला दिला नाहीये. थांबा, उगाच आम्ही नाही म्हणतो याची तक्रार वहिनी साहेबांकडे करण्याची आवश्यकता नाहीये. एखादं लिहून बघा. हो, पण शिक्कामोर्तब करण्याआधी आम्हाला दाखवा आणि एकच नकलून काढा, बाकी त्यांना करू देत. घ्या. गोदाताई, गोमाजी काकांनी सांगितलंय काहीही होऊ दे, सराव करायलाच हवा. कान भरण्याची सवय वाईट. इथल्या वाड्यात या गोष्टी चालत नाहीत. काय झालं काकासाहेब? हेच, इथे जे काही असेल ते मोकळं ढाकळं हवं, त्यात लपवा छपवी नको. आणि बोलायचं ते कानात नाही, उघड उघड. आणि कारभाराबाबत नको ते सल्ले देऊ नका. तुमच्या सासूबाई आहेत अजून, त्या शिकवतील. काकासाहेब, आम्ही कुणालाच कसले सल्ले दिले नाही आणि लपवाछपवी तर केलीच नाही. मग त्यांच्या हातात काय ते?
हे होय, ही आमची तलवार आहे. आम्ही त्यांनी सराव करायला चाललोय. आता सराव कशाला? भोसल्यांच्या लेकींवर शस्त्र हातात घेण्याची वेळ येत नाही. पुरुष सक्षम आहेत. पण इथल्या वाड्यात लेकी आहेतच कुठे? तो दैवाचा भाग आहे. तुम्ही त्यात नाक खुपसू नका. आमचं काही चुकलं का? नाही, आमचंच चुकलं. तुमच्या आबासाहेबांच्या मनात नसताना पातशाहच्या आणि वजीर आझमच्या मध्यस्थीने तुम्ही भोसल्यांकडे आलात. तुम्हाला इथे येऊ दिलं, इथेच आमचं चुकलं. तुमच्या आबासाहेबांच्या मनात नसताना पातशाहच्या आणि वजीर आझमच्या मध्यस्थीने तुम्ही भोसल्यांकडे आलात. तुम्हाला इथे येऊ दिलं, इथेच आमचं चुकलं. जिजाक्का, पाऊल कशापायी माघारी घेतलं? उमाजी काका काहीतरी म्हणले हे सांगत होत्या ना? काय ते? काहीही होऊ दे, सराव करायलाच हवा. है ना? हलवारीचे 2 हात करायला लागल्यात दुनियेला इसराल ठाऊक होत. राजे, तुमच्या मंडळीत उत्तम गृहिणीची लक्षणं आहेत बरं का. मंडळी? आम्ही जिजाबाईंबद्दल बोलतोय. मुटपाक खाण्यात जनाबाईंना पाट्यावरून उठवून स्वतः बसून वाटू लागले. नाही म्हणजे चुगली नाही करत, पण भारीच आहे का नव्या सुनबाई. नाही, आम्ही त्यांना सांगितलं होतं तिथे जाऊ नका म्हणून. आम्हीही जात नाही, पण त्या गेल्या. आणि नुसतं गेल्या आणि बघून आल्या असं नाही बरं का. गेल्या आणि पूर्ण दालन स्वच्छ केलं त्यांनी. भले शाब्बास. अहो, तलवार म्यान का करताय? थांबू नका. होऊ दे अजून 2-4 हात. नाही नाही, आम्हाला असं समजलं की तुम्ही फक्त म्यानाने सुद्धा लढू शकता. मग तुमच्या समोर आम्ही तलवार कशी चालवावी?
तुम्ही आम्हाला दाखवाल का म्यानानं कसं लढतात ते? हो नक्कीच, पण आत्ता नाही. आत्ता एक काम आहे, नंतर बघू. हा नंतर कधीच येत नसतो, आम्हाला ठाऊक आहे. येईल, आमचा शब्द आहे. नंतर म्हणजे उद्याच. उद्याच आम्ही तुमच्याशी म्यानानं लढू. तयार राहा. उद्याच आम्ही तुमच्याशी म्यानानं लढू. तयार राहा. तुम्ही त्यांच्याशी 2 हात करणार? ते म्यानानं कसे लढले हेच फक्त आम्हाला पाहायचं होतं. पण ते आमच्याशी लढायचं म्हणतील हे कुठे माहित होतं? जिजाक्का, आमच्या तलवारीकडेच डोळे लागले. हो, मग अहो मग त्यांनी काकासाहेबांना 1चं 2 सांगितलं म्हणजे? हो. बरं चल, आधी आपण इथून जाऊ. बाईसाहेब, नव्या सुनबाईसाहेब तलवार फिरवतात. निर्मला, अगं ही आवड यांच्या अगदी लहानपणापासूनची. आम्ही सिंदखेडास गेलो होतो तेव्हा स्वारींनी खास खेळण्यातली तलवार यांना भेट म्हणून घेतली आणि ह्या खऱ्या समशैरीनं तालीम करीत होत्या. नाही, पर बाई माणसानं असं तलवार चालवण्याची आपल्या वाड्याला सवय नाही ना. उगा कोणी बोल लावलं तर? तेही खरंच आहे म्हणा. आम्हीच सांगायला हवं. चला. चल. दे तलवार, दे माझ्याकडे. आणि आता तू इथून जा. जी. दादासाहेब, हे काय करताय? काही नाही. मग म्यान का फिरवताय? ते म्हणजे काल चुकून हातून खाली पडलं ना. ते नीट आहे ना हे सगळ्या बाजूनी फिरवून पाहतो. खरंच आमचा विश्वास नाही. का? दादासाहेब, एक वेळ शंभू महादेवाच्या जटेतील गंगा वरून खाली वाहण्याऐवजी खालून वर वाहील. पण तुमच्या हातातून शमशेर चुकून पडेल हे शक्य नाही. ते तुमचं आमच्यावरचं प्रेम बोलतंय. पण शरीफजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही अशक्य नसतं. ठीक आहे, आम्ही लक्षात ठेवू, पण इतरांच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत नाही. चला, आरतीची वेळ झाली. हो हो, चला. निर्मला, अगं कुठे कोण आहे? तुला भास झाला असेल. नाही बाईसाहेब, मी बघितलं ना. पण आता कुठे कोण आहे? काय जाण, पर इथंच होतं खरंय. अन राजा बी होतं. कोण? भाऊजी? नाही जी,
मग शहाजीराजे ते दोघही इथे होते आणि आता नाही आहेत. कमाल आहे. शहाजीराजे अहो, वाडावर पसरलेला वारेजोत खरा म्हणायचं की काय? वारेजोत वाडाभर पसरलाय? कसला? आम्ही समजलो नाही. अहो, हाच की तुम्ही रणांगणात लढायचं सोडून आमच्या नव्या वहिनी साहेबांसोबत लढणार आहात. आणि तेही म्यानाने. म्याना नाही दादासाहेब, म्हणून तुम्ही मगाशी सराव करत होता. यांना सरावाची काय गरज? ते फतेखान्याला नाही काय म्यानाने चोप दिला होता, त्यामुळे सराव झालेला आहे ना राजे. काय आणि तसंही एकदा लग्न झालं ना की घर म्हणजे रणांगणच होता बघा. दादासाहेब, तुम्ही खरंच वहिनी साहेबांशी लढणार आहात? त्यांचीच इच्छा आहे की आम्ही म्यानाने कसे लढतो हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. दादासाहेब, गोमेश दादा, ओ गोमेश दादा, काय रे थोबाडा असं पिचलेल्या फळावणी का झाले? वार्ताच तशी आहे. शहाजीराजे आणि जिजाबाई साहेब लढणार आहेत. राजा आणि राणीच्या भांडणात उगाच तोंड घालू नकोस, तोंडावर पडशील. हा? अहो भांडण नाही जी, सामना आहे. अहो शहाजीराजे म्यानानं आणि जिजाबाई साहेब तलवारीनं. असं होय. मग अवघड आहे, लय अवघड आहे. राजांना तालमीत म्या बघितले, जिजाक्कांना तर म्याच शिकवले. असं मग कोण जिंकल? सांगणं बी लय अवघड आहे. अहो पण म्या काय म्हणतो, ऐकलं का? राज कारभारणी संघ मॅनाने लढणार आहेत. काहीतरी खुळ्यागत बोलू नकस. आता स्वतःच्या कानाने ऐकलं ना तुम्ही? अरे पण थोरल्या बाई साहेब आहेत ना, त्या नाही करू देणार. जिजाबाई, काही गलती झाली का? म्हणजे गलती झालीये हे कळतंय ना तुम्हाला? नाही नाही, तुम्ही जिजा अशी साथ घालायच्या ऐवजी जिजाबाई म्हणालात. त्यावरून आमची काही गलती झाली असा अंदाज आला. काय झालं? आपल्या कुंकुवाबरोबर समशेरीनं 2 हात करताना कधी कुठे बघितलंय का? तुमच्या आऊसाहेबांना सुद्धा समशेर चालवता येते, म्हणून त्या कधी आबासाहेबांबरोबर लढल्या आहेत? पण यात आमची काहीच कसूर नाही. आम्ही नुसतं म्हटलं का तुम्ही म्यानानं कसं लढलात हे दाखवाल का? तर म्हणाले का आम्ही तुमच्याशीच लढून दाखवू. तुम्ही तलवारीनं लढा, आम्ही म्यानानं लढतो. असं कोण म्हणालं? तुमची स्वारी? हो, मग काय करणार? आमची काय गलती?